श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांना आज दीप अमावस्याच्या खूप 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 शुभेच्छा। आज आहे आषाढ दीप अमावस्या। ह्या आज दीप अमावस्या म्हणजे सगळे दिव्यांची पूजा केली जाते। त्यात मातीचं असेल तरी पण तुम्ही पंती वगैरे लावले तरी चालेल, पण आता माझ्याकडे मला काय करायचं नव्हतं, त्यामुळे माझ्या लेकीने शॉर्टकटमध्ये पूजा केली होती। कारण जवळजवळ 5 वाजल्यापासून ती देवपूजा करत होती, तर 8 वाजले तरी तिचे 8:30-9 वाजले तरी देवपूजा चालू। आता हे लोक काय करत आहे, नारळाशी खेळते का काय असं वाटत असेल, तसं काय नाही। तर दर अमावस्याला माझ्या घरी नारळ वाढवला जातो। आता हे नारळ मला माहीत नाही, माझ्या सासरी कधी मी वाढवलेलं बघितलेलं नाही, पण माझ्या माहेरी वगैरे आजी वाढवायची। आजीच्या घरी मी बघितलं होतं, आईच्या माहेरात। तर काय माहीत नाही याचं शास्त्र काय आहे, अमावस्याला नारळ वाढवतात याचं शास्त्र कळालं की मी नक्की सांगेन तुम्हाला। अमावस्याला नारळ वाढवलेलं चांगलं असतं, इडापिडा जाती म्हणते आणि शुभ मानलं जातं म्हणून नारळ वाढवतात। मी ते लोक म्हणजे हे करायचे, आजीकडं आईकडं वगैरे फोडायचे नारळ अमावस्याला, म्हणून मी पण फोडते। पण माझ्या सासूबाई पण फोडतात कधी कधी अमावस्याला। का फोडतात तर की कधी आपल्याला ते साप वगैरे इचुकाट्याचं असं काही दिसू नये, अमावस्या नारळ वाढवलं की ते दिसत नाही, अमावस्याला ते दिसू नये म्हणून त्यासाठी नारळ वाढवतात असं काहीतरी म्हणतात थोडक्यात। तर तुम्ही बघू शकता इथं लेकीने छान असे दिवे सगळे स्वच्छ करून घासून वगैरे घेतले, कारण हे दिवे जेव्हा गरज असते तेव्हा समया वगैरे वापरल्या जातात, कारण इतर वेळेस दिवा वापरला जात नाही। माझा हा झाकणीचा दिवा आहे तिथं, तो माझा नवरात्रात वापरला जातो, समया गणपतीत गौऱ्यात वापरलं जातं, किंवा इतर वेळेस कधीतरी असं बायचान्स वापरलं जातं। कारण बाकीचे दिवे वगैरे डेलीचे तर आहेत ते घासले तिने, बाकीचे सगळे देव वगैरे सगळं क्लीन केलं आणि छान असं दीप अमावस्या मस्त पूजा करून घेतली। आता आजपासून म्हणजे दीप अमावस्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून श्रावण चालू होतं, तर श्रावणाची सगळी साफसफाई वगैरे ते पण करून घेतलं, कारण मी व्हिडिओ तो टाकला नाही, माझी तब्येत बरी नव्हती आणि त्यातल्या त्यात मी जेवढं होईल तेवढं कामं करून घेतले। तरी पण डेली यूजचे तांबे वगैरे राहिले होते ते पण घासून घेतलं, आणि आज लास्ट नॉनव्हेजचं पण खाऊन घेतलं भरपूर असं, तर तो पण व्हिडिओ तुम्हाला आलाच असेल। आणि आता इथं ती धूप वगैरे लावत आहे, छान असं दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे, छोटी आणि साधी सिंपल केलेली आहे लेकीने। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, ती तिच्या पद्धतीने केलेली आहे। आणि बघू शकताय तुम्ही खूप छान अशी पूजा केली तिनं, शॉर्टकटमध्ये केली पण खूप छान दिसत होतं। दिवे लावले की घरात प्रसन्न वाटतं म्हणते ना तुम्हाला, खूप छान वाटतं। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तर चला आता श्रावण चालू होतं आहे, श्रावणाचे स्पेशल व्हिडिओ येतील तुम्हाला, वेगवेगळे मेनू किंवा वेगवेगळे काहीतरी रेसिपीचे पण येतील आता। छान पूजा झालेली दिव्यांची, मस्त दिवे लावले की खूप छान वाटतं घरात, आणि त्यातल्या त्यात लाईट बंद करून आणि थोडं छान वाटतं। धूप वगैरे लावलेलं आहे तिनं, हे बघा, आणि देव पण मस्त असे घासून पूजा वगैरे केलेली आहे। छोट्या छोट्या मूर्त्या आहेत माझ्या देवाऱ्यात, ते पण ती स्वच्छ छान क्लीन करून घेतलेली आहे। आता तुम्हाला डेली श्रावणाचे छान असे व्हिडिओ येतील, सकाळचे मिनी ब्लॉग वगैरे सगळं। तर चालू करू हळूहळू थोडंसं आपलं, बघा हे छान वाटते ना पूजा वगैरे केल्यानंतर, सगळं तिनंच केलेलं।